सुप्रभात, मी दीपक पळसुले. सकाळचे 8 वाजता आहेत नॉनस्टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशासह राज्यामध्ये नेमकं काय घडतंय, सोबतच परदेशामध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात नॉनस्टॉप. बाटलीत पेट्रोल दिलं नाही म्हणून 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं देहू रोडवरच्या शिंदे पेट्रोल पंपाची तोडफोड केली. काल रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकानं बाटलीमध्ये पेट्रोल मागितलं, मात्र पंपावरच्या कर्मचाऱ्यांना त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या इस्मानं आणि त्याच्या साथीदारांनी पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत 6 मशीन फोडल्या. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नाजिम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. नाजिम, हा नेमका सगळा कधीचा प्रकार आहे आणि आतापर्यंत या प्रकरणी कोणाला अटक करण्यात आली आहे का? दीपक, मंगळवारी रात्रीचा साधारण हा प्रकार आहे. ज्यावेळेला पेट्रोल घेण्यासाठी काही युवक एका गाडीवरती आले होते, 2 जण, आणि बाटलीमध्ये त्यांना पेट्रोल हवं होतं. त्यावेळेला तिथल्या कर्मचाऱ्यांना असं पेट्रोल देता येत नाही आणि आम्ही पेट्रोल तुम्हाला देऊ शकत नाही असं त्यांना नकारल्यानंतर सुरुवातीला तिथं त्यांची वादावादी झाली. परंतु स्पष्टपणे त्या कर्मचाऱ्याने नकारलं की असं नियमात बसत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तिथून ते गेल्यानंतर अगदी काही वेळातच ते पुन्हा त्या ठिकाणी परतले आहेत आणि 9:30च्या सुमारास आपण पाहतोय हातामध्ये कोयते आहेत आणि दगडांनी असे 6 ते 7 तरुण जे आहेत त्यांनी पूर्ण या पेट्रोल पंपच्या मशिनी ज्या आहेत ते या ठिकाणी त्याचा टक्काशूर केलेला आहे. पिंपरी चिंचवड मधल्या देहू रोड परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार झालेला आहे. यामध्ये अद्यापही कुणालाही ताब्यात घेण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येते आणि देहू रोड पोलीस जे आहेत ते या सर्वांचा शोध घेत आहेत. नक्कीच नाजिम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये निवडणूक बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण झाल्याचं समोर आलंय. या मारहाणीत महादेव शिंदे हे जबर जखमी झालेत. रविवारी अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान सुरू होतं, त्यावेळी शिंदे यांनी मतदान टेबलाजवळ गर्दीला रांगेत उभं राहण्यास सांगितलं आणि मग वाद झाला. त्यानंतर 10 ते 15 जणांच्या जमावानं शिंदेंना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी पोटात आणि छातीवर बेदम मारहाण केली. या प्रकरणी पाथर्डीत 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ऊसाच्या दरावरून सरकार आणि सत्तेतला स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष एकमेकांसमोर येण्याची चिन्ह आहेत. कारण यंदा ऊसाला क्विंटलला 3200 रुपयापेक्षा 1 पैसा सुद्धा कमी घेणार नाही असा एल्गार राजू शेट्टी यांनी पुकारलाय. जयसिंगपुरात ऊस परिषद पार पडली, ज्याला हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सुद्धा मंचावर उपस्थित होते. करतोय 3200 म्हणजे 3200 रुपये. मी तुम्हाला यावर्षी ऊसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. स्वाभिमानी, रासप, आरपीआय आणि शिवसंग्राम नंतर आता विनय कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आज बैठक झाल्यानंतर विनय कोरे हा निर्णय जाहीर करणार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या समावेशानं भाजपच्या महाआघाडीतील घटक पक्षांची संख्या 6 होईल. त्यामुळे कोल्हापुरात भाजपला मोठं बळ मिळेल असं बोललं जात आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर आता नगरसेवक मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार आहेत. त्यामुळे आज सर्वपक्षीय नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान आज महापौर सुधाकर सोनावणे यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून तुकाराम मुंढेंना पालिकेत येण्यास मज्जाव करण्याची विनंती केली आहे. मुंढे परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप आहे. त्यावरून भाजप वगळता सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. या ठिकाणी कामकाज करताना किंवा कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय जाहीर करताना सभागृहाच्या तीव्र भावना आणि सभागृहाच्या बाहेर त्यांच्या विरोधामध्ये आलेला जनसमुदाय हे लक्षात घेता माननीय पोलीस आयुक्तांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही एक पत्र दिलेलं आहे. त्या माणसाची बोलताच येत नाही, त्या माणसाला लोकशाही मान्य नाही आहे, नीतिमत्ता मान्य नाही आहे. आणि जो माणूस नीतिमत्ता मानत नाही, लोकशाही मानत नाही, त्या माणसाशी कुठल्याही प्रकारचा वाद करणं फार घातक असू शकतं. नागपूरमध्ये काल मराठा मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा मोर्चा काढला जाईल असा इशारा मराठा मोर्चाच्या आयोजकांनी दिला.
कोपर्डीतील बलात्काऱ्यांना फाशी द्या, अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवा, मराठा समाजाला आरक्षण द्या अशा मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत. तर दिवाळी साधेपणानं साजरी करा आणि एक दिवा कोपर्डीतील पीडित मुलीसाठी लावा असं आवाहन मोर्चेकऱ्यांनी केलंय. ब्राह्मणांचाही अॅट्रॉसिटीमध्ये समावेश करावा अशी मागणी ब्राह्मण समाजाकडून करण्यात येते. पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं एका विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात ब्राह्मण समाजानंही मोर्चा काढण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याऐवजी ब्राह्मणांचाही त्यात समावेश करावा अशी मागणी महासंघाचे प्रवक्ते रवी किरण साने यांनी यावेळी केली. आपलं म्हणणं असं आहे की केवळ दलितांचा नाही तर ब्राह्मणांसह सर्व समाजाचा या अॅट्रॉसिटीमध्ये सहभाग असला पाहिजे, अॅट्रॉसिटीमध्ये समावेश असला पाहिजे, ज्यामुळे ब्राह्मणांनाही कोणी जातीवरून शिव्या देणार नाही. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी नाशिकच्या तळेगावमधील लैंगिक अत्याचार पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत. तळेगाव प्रकरणाला सत्ताधारी नेत्यांनी जातीय रंग दिला. राज्यात जातीय दंगली घडाव्या अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. त्या घटनेमध्ये कटकारस्थान आणि ह्या सगळ्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचं काम सत्तेमध्ये बसलेले नेते मंडळी, लोकप्रतिनिधी केलेल्या निश्चित पद्धतीने इथून आढळून येतं. सत्तेत वाटा न मिळाल्यानं नाराज असलेल्या विनायक मेटे यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी बोलावणं धाडून आचारसंहिता संपताच आपल्या मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन दिले. कालच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर ही बैठक झाली. उभय नेत्यांनी एकमेकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि बैठकीनंतर विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबद्दल माहिती दिली. त्यामुळे आगामी काळातही मेटे महायुतीतच कायम राहणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. राजकीय बाबतीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं न्याय देणं अपेक्षित होतं तो दिला नव्हता. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यामध्ये समाजामध्ये नाराजी होती. तर आज हे बोलवलं होतं, भेट झाली. त्याच्यामध्येच आता नगरपालिकेच्या इलेक्शन आता सध्या सुरू आहेत. नगरपालिकेचे इलेक्शनची आचारसंहिता संपल्याच्या नंतर निश्चितपणानं या संदर्भात विचार करून न्याय दिला जाईल असं आम्हाला शिष्टमंडळाला त्यांनी सांगितलेलं आहे. दिवाळीच्या तोंडावर बेकायदेशीरपणे फटाक्यांची विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे. कारण बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात समिती स्थापन करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. फटाक्यांच्या विरोधात चंद्रकांत लासुरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टानं हे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा देत पुण्याचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लांडगेंनी पक्षप्रवेश केला. लांडगे हे 2014च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेत. आमदार होण्याआधी लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणूनही लांडगे यांनी काम केलं होतं. अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या लांडगेंच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला धक्का बसलाय. ठाण्यात मनसेची महिला शहराध्यक्ष समीक्षा मार्कंडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. 2 अज्ञातांनी समीक्षा यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्यानं मारहाण केली. या मारहाणीत समीक्षा गंभीर जखमी झाल्यात. जखमी समीक्षा मार्कंडे यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हा हल्ला कुणी आणि का केला हे अद्याप अस्पष्ट आहे. अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि गोंधळ हे जणू समीकरणच. पुन्हा एकदा महापालिकेच्या सभेत तोडफोड झाली. प्रभागातील कामे होत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे गटनेते गजानन गवई यांनी डॅस आणि माईकची तोडफोड केली. सत्ताधारी भाजप सेना आणि विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारिपचे नगरसेवक यांच्यामध्ये चांगलीच हमरीतुमरी झालेली पाहायला मिळाली. औरंगाबादेत एका कापड दुकानात बुरखाधारी महिलांनी दुकानदाराला तब्बल 50,000चा चुना लावला. 2 महिलांनी अतिशय शिताफीनं दुकानातले कपडे लांबवले. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर या महिलांनी दुकानदाराला तुमचं दुकान फार आवडल्याचा अभिप्राय सुद्धा दिला.
कपडे जमिनीवर टाकायचे आणि नंतर बुरख्यातील एका कप्प्यात ते टाकून द्यायचे. अशा पद्धतीनं त्यांनी हातचलाखी केली. ही सर्व चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बातमी पुण्याहून. मॉडेल आरशी खान हिनं महिला गृहातून एका दलालाच्या मदतीनं पळ काढलाय. पुण्याच्या सोशल सर्व्हिस सेलनं काही दिवसांपूर्वी मॉडेल आरशी खानला एका हॉटेलमधून सेक्स रॅकेट चालवताना अटक केली. तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिची रवानगी हडपसरच्या महिला गृहात केली होती. मात्र तिथून आरशी खाननं पळ काढला. आरशी खान ही शाहिद आफ्रिदीची कथित प्रेयसी म्हणूनही चर्चेत राहिली आहे. लातूर जिल्ह्यात अजगर सापडणं खरं तर दुरापास्तच, पण याच लातूरात तब्बल 10 फूट लांब आणि 35 किलो वजनाचा अजगर आढळून आला. 2 दिवसांपूर्वी लातूरच्या जलालपूर भागात अजगर असल्याची माहिती स्थानिक सर्पमित्रांना मिळाली होती. त्यांनी या अजगराचा शोध घेतला, पण लोक घाबरून या अजगराला ठार मारतील अशी भीती सर्पमित्रांना होती. त्यामुळे त्यांनी वनविभागाची मदत घेतली आणि या अजगराला कासार शिरशी भागातल्या पाणवठ्यामध्ये सोडण्यात आलं. आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी हाती येते. अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकासाठी सरकारनं 3,600 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचं निश्चित केलंय. या प्रकल्पाचे प्रमुख असलेल्या विनायक मेटे आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळतंय. निवडणुकांची आचारसंहिता असतानाही निविदा मागवण्याची परवानगी मिळाल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्राकडूनही आर्थिक मदत घेतली जाणार आहे. स्वतः विनायक मेटे आपल्या सोबत आहेत. मेटे साहेब, एकंदरीतच काय बैठक झाली आणि काय निर्णय घेण्यात आला? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे उभा करण्याचं काम गेले अनेक वर्षापासून सुरू होतं. त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये जे वर्क सुरू झालेलं होतं 1-2 वर्षामध्ये झालेलं होतं. मग त्याचं पीएमसी करून किंवा अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून परवानग्या घेऊन त्याचं आता डिझाईन फायनल हे जो केलेला आहे आणि त्याचं डिझाईन तयार करून त्याला मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी आता दिलेली आहे. आणि आता त्याचं मान्यता दिल्यानंतर आता टेंडर प्रक्रिया आता सुरू केली. 1-2 वर्तमानपत्रामध्ये ते टेंडर आले सुद्धा, परंतु निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे पुढचे टेंडर्स आम्ही काढू शकलो नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आम्ही परवानगीसाठी अर्ज केलेला आहे, फाईल पाठवलेली. आता निवडणूक आयोगाने जर परमिशन आम्हाला दिली तर ते ग्लोबल टेंडर्सचे ग्लोबल वर्ल्ड वाईज आम्ही ते टेंडर्स ही नोटीस काढायचं काम करू आणि नंतर लवकरच ह्या 45 दिवसाच्या नंतर त्याचं टेंडर्स फायनल होऊन त्याचं प्रत्यक्षात भूमिपूजन होईल आणि नंतर कामाला सुरुवात होईल. हॅलो. हा मेटे साहेब बोला. हा, तर या पद्धतीनं हे शिवस्मारकाचं 3,600 कोटीला मंजुरी दिलेली आहे. मेटे साहेब, याच्यासाठी खरं तर निधी उभारण्याचं जे प्लॅनिंग आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे? आता तरी 3,600 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. तर त्याच्यामधला काही निधी हा राज्य सरकार देईल आणि आमची आणि राज्य शासनाची ही आहे की केंद्र सरकारकडून आम्ही काही निधी आणू. मात्र मेटे साहेब, निधीची रक्कम पाहता ती फारच मोठी असल्याचं कळतंय. छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे आहेत, त्याच्यामध्ये हा निधी काहीच नाहीये महाराजांच्या समोर. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशासाठी राज्यासाठी काय केलेलं आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि महाराजांच्या बद्दल अशा पद्धतीची शंका उपस्थित सुद्धा करणं हे बरोबर नाही. फक्त ते स्मारक चांगलं कसं होईल, तांत्रिकदृष्ट्या कसं योग्य होईल, त्यामध्ये महाराजांचं जीवन चरित्र कसं उभारलं जाईल आणि त्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस प्रेरणा घेऊन कसा जाईल हे पाहण्याकडे आपल्या सगळ्या लोकांनी, शिवप्रेमींनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्या अनुषंगानंच प्रयत्न करतो आहोत. म्हणून पैशाची अडचण येणार नाही. राज्य शासन हे ठामपणे निर्धार आहे. नक्कीच. पण मेटे साहेब, कधीपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असणार आहे? नाही, आम्ही तर आता असं आहे की अनेक कामाची आपल्याला माहिती असेल की टेंडर न निघता भूमिपूजन करण्याचा प्रघात असतो.
परंतु मी पहिल्या दिवसापासून ही भूमिका घेतली की कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याची निविदा काढल्याशिवाय भूमिपूजन करायचं नाही, म्हणून ते थांबलेलं होतं. नाहीतर आपण मागेच सुरू झालं तसं ही आचारसंहिता संपल्याबरोबर माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होईल आणि लगेच कामाला सुरुवात होईल. आता किती टप्पे असणार आहेत या प्रकल्पाचे? साधारण 2 टप्पे त्याचे आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महाराजांचा पुतळा, त्याच्या खालचं पेडेस्टल असेल, जेटी असतील आणि बाकीच्या ज्या लोकांच्या करता तिथं शिवप्रेमी येतील त्यांच्याकरता ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तिथे असेल. मग लायब्ररी असेल, म्युझियम असेल, आर्ट गॅलरी असेल, IMAX असेल, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि महाराजांच्या जीवनावरचं चरित्र त्या ठिकाणी जे उभा करण्याचं काम आम्ही करू. महाराजांच्या जीवनामध्ये महत्वाचे असणारे गड किल्ले ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम आम्ही करू. असं ओपन थिएटर असणार आहेत, अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतील. निश्चितच. त्यामुळे अपेक्षा आहे की लवकरात लवकर पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा असेल हा निधी उभारून शिवस्मारक हे शिवप्रेमींना पाहता येईल. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. दरम्यान शिवस्मारक नक्की कसं असणार आहे त्यावर एक नजर टाकूया. असं असेल शिवस्मारक. राजभवनापासून नैऋत्येस 1.20 किलोमीटर अंतरावर असणार आहे. गिरगाव चौपाटीपासून नैऋत्येस 3.60 किलोमीटरवर असणार आहे. नरिमन पॉइंट पासून पश्चिमेस 2.60 किलोमीटर अंतरावर. 15.96 हेक्टर आकारमानाचा हा खडक आहे ज्या ठिकाणी हे शिवस्मारक उभारलं जात आहे. खडकाचं क्षेत्रफळ हे 650 मीटर बाय 325 मीटर असं आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे. भराव टाकण्याची कोणतीही गरज भासणार नाही. गेटवे जुहू आणि गोराईतून समुद्रामार्गे या ठिकाणी येण्यासाठी पर्याय आहे. शिवाजी महाराजांचा 190 मीटर उंच अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे. शिवकालीन माहिती देणारं कलादालन असेल. त्यासोबतच विविध आकाराचे प्रेक्षागृह आणि सर्वात मोठं मत्स्यालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. लेझर आणि साऊंड शोद्वारे शिवपराक्रमाची गाथा सांगण्यात येईल. प्रवासासाठी हेलिपॅड आणि 2 जेट्टींची देखील उभारणी करण्याचा मानस आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी सज्ज असतील.